नमस्कार, आप सभी का स्वागत है हमारे न्यूज चैनल उज्ज्वल महाराष्ट्र में। आप देख रहे हैं उज्ज्वल महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज। आज की सबसे बड़ी खबर देखते रहिए उज्ज्वल महाराष्ट्र और शेयर लाइक। और उद्धव ठाकरे शिवसेना शहापूर तालुका प्रमुख बाळा दानके महाविकास आघाडी प्रचारात सक्रिय। महाविकास आघाडीचे उमेदवार पांडुरंग बरोरा यांच्या प्रचारात झाले सहभागी। काल की आज आपण महाविकास आघाडीच्या प्रचारामध्ये सहभागी झालात, रॅलीत सहभागी झालात। मागील काही दिवस अनेक चर्चा होत्या, त्या चर्चा कुठेतरी आता थांबलेल्या दिसतात, काय याच्याबद्दल? मागील अनेक दिवसाच्या चर्चा होत्या, आता झालं गेलं ते गंगेला मिळालं। परंतु आज आम्ही सर्व शिवसैनिकांनी पदाधिकाऱ्यांनी एक निर्णय घेतला की उद्धव साहेबांना जर मुख्यमंत्री बनवायचं असेल तर या शहापूर तालुक्यातील आमदार हा आपला महाविकास आघाडीचा असला पाहिजे। कोणी बरोरा साहेबांचं आणि आमचं काही वैयक्तिक भांडण नाही, एक तात्विक भांडण असते, राजकीय भांडण असते। आज या शहापूर तालुक्यात पक्षफुटीनंतर आम्ही शिवसेना जोमाने वाढवली, जशी बरोरा साहेबांनी राष्ट्रवादी जोमाने वाढवली, त्या पद्धतीने आमचाही कुठेतरी अधिकार होता आणि आम्हालाही कुठेतरी वाटत होतं की ही जागा पक्षप्रमुखांना आम्हाला मिळेल। परंतु वरील काही वाटाघाटींमध्ये जागा राष्ट्रवादीला गेली। थोडंसं शिवसेनेमध्ये कार्यकर्त्यांमध्ये मतमतांतरे असतात, त्यामुळे सर्वांना समजूत घालून आज आम्ही सर्वजण आपले उमेदवार पांडुरंगजी बरोरा साहेब यांच्या प्रचारात सामील झालो। खरं तर या तालुक्यामध्ये मी जरी बरोरा साहेबांच्या मागच्या 5 वर्षात किंवा 10 वर्षापूर्वी विरोधात असलो तरी पण मी आजही खासगीमध्ये अनेक लोकांना सांगतो की धावणारा उमेदवार आणि कामं खेचून आणणारा उमेदवार हे बरोरा साहेब आहेत। कारण तुम्ही नुसती कामं मंजूर करून ते होत नाही, ती कामं जनतेसाठी पूर्ण केली पाहिजेत, तो खरा लोकप्रतिनिधी असतो। आणि बरोरा साहेब आता नक्कीच पुढील याच्यामध्ये रखडलेली जी कामं आहेत, बस पोर्ट असेल, लेनाड नाडगाव रस्ता असेल किंवा प्रशासकीय भवन असेल, क्रीडा भवन, क्रीडा संकुल असेल, ही अशी महत्त्वाची कामं बरोरा साहेब नक्की करतील अशी आशा व्यक्त करतो। आणि आम्हा सर्व शिवसैनिकांनाही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या एवढंच प्रेम देतील अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो।